ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। काल धुळे जिल्ह्यात पोलीस एसआयटीचे पथक साक्री पिंपळनेर परिसरात फिरत होते। गुन्ह्यातील संशयित आरोपीची झाडाझडती घेण्यात आली। पिंपळनेरमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आलाय। त्यात कैलासवासी NSP पाटील विद्यालय पिंपळनेरचे अध्यक्ष सुभाष दामोदर जगताप, सचिव महेंद्र रामराव गांगुर्डे, मुख्याध्यापक गोयकर सर, कर्मवीर आ पाटील विद्यालय पिंपळनेर अध्यक्ष रूपचंद नारायण शिंदे, सचिव आत्माराम सोनू बिरारीस, मुख्याध्यापक PH पाटील हे आरोपी आहेत। एसआयटीचे पथक येताच आरोपी पळून गेले। येत्या 31 रोजी नाशिकला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। पिंपळनेरमध्ये तुषार साळुंखेने मोठी बेकायदा भरती केली आहे। मोबदल्यात स्वतःच्या भावाला नोकरीस लावले आहे। पिंपळनेर पोलिसांच्या रडारवर असून संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांना अटक होणार आहे। शिवाय शासनाची केलेली लूट ही वसूल होणार आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।